नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील मंदिरे, वाडे, बारवा, घाट, अन्नछत्र, धर्मशाळा आदी ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, संगोपन आणि जतन करण्यासाठी जलादिवास आंदोलन केलं। आज शनिवारी सकाळी 11 वाजता रामकुंड, पंचवटी, नाशिक मधील रामकुंड परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली। गोदावरी प्रदूषण काठावर असणारं अतिक्रमण, त्याच्या विरोधात हे आंदोलन होतंय। गोदापात्रात होणाऱ्या चौथऱ्याच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी सकल धनगर समाज नदी पात्रात पाण्यामध्ये जाऊन आंदोलन करत आहे। आंदोलनाला पौराहित संघ, साधू महंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। हे आंदोलन करून सध्या प्रशासनाचा विरोध केला जातोय। गोदावरी नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केलं। गोदापात्रातल्या चौथऱ्याच्या कामाला विरोध होतो। या आंदोलनाला शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस गट यांच्याकडून पाठिंबा दिला जातोय। धनगर समाज सेवा संस्थाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख सचिन बच्चाव यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली। नाशिक वास्तूंचं संवर्धनासाठी आंदोलन करण्यात आलं। रामघाटाच्या तोडफोडीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाबद्दल हिंदू धर्माची देखील उपस्थिती होती। नाशिक मधील गोदा घाटावर हिंदुत्ववादींनी संघटनांनी आंदोलन केलं। नाशिक प्रतिनिधी जितेंद्र बच्चाव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।